पहिला तुम्ही पण बाळूमामाचं दर्शन करून घ्या, मग आपण ब्लॉगला स्टार्टिंग करूया. तर पब्लिक आजचा विषय असा आहे की आज आपण निघालेलो बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरला डायरेक्टली. कारण की डायरेक्टली जायचं कारण म्हणजे उद्या होते आमोशा आणि आपल्या गाडीची पूजा पण करायची होती. म्हणताना आपण निघालेलो डायरेक्ट सगळेजण आदमापूरला. जाताना काय आमच्या घरातले सगळेजण एकदम खुश होती. मग जाता जाता म्हणलं बाबांनो पहिला सीएनजी भरून घेऊया, नाहीतर परत आणि विषय व्हायचा. सीएनजी भरून घेतल्यानंतर ना म्हणलं आता जेवायला जाऊया, कारण की भुका पण लागल्या होत्या. हो मग इथे येऊन हॉटेल बिटेल बघूसपर्यंत तेवढं जेवण पण ऑर्डर केलेलं ते आलं होतं. मग खाऊन घेतलं तर बघितलं एकदम क्वालिटी जेवण होतं. जेवण बिवण आवरून आम्ही निघालेलो. जाताना ही कमान दिसल्यावर म्हणलं की बाबांनो आपण आता मेटक्यात पोचलोय. हे हिथं आल्यावर आमोश असल्यामुळे गर्दी एकदम भरपूर होती. मग त्यामुळे म्हणलं की गाडी लावायला जागा नाही, बाहेरच दर्शन करून घेऊया. आणि मग इथं काय फायनली आपण आदमापुरात पोहोचलो होतो. भावानं मग काय तेवढ्यात तुम्ही पण बाळूमामाचं दर्शन करून घ्या आणि कमेंट मध्ये लिहा की जय बाळूमामा. मग काय दर्शन वगैरे सगळं कंप्लीट झाल्यावर आम्ही निघालेलो. मग काय जाऊसर गाडीची पूजा पण झाली होती आणि गाडीवरती बंडरा टाकून असं लिहिलं होतं बघा जय बाळूमामा. मग काय आम्ही पण जय बाळूमामा म्हणत निघालो. मग जाताना म्हटलं की बाबा इथं फोटो काढायला लागतात, कारण की लई जण इथे येऊन फोटो काढतात. फोटो बिटो सगळं काढून कंप्लीट झाल्यावर परत म्हणलं की बाबा आता घरला जाऊया, कारण की वेळ पण भरपूर झालता. जाताना गाडीत म्हणलं की जरा गाणी लावूया ना. गाणी लावल्यावर आमची आजी एकदम खुश डायरेक्ट लागली नाचायला गाणी लावल्यावर. ते असू दे म्हणलं. आता जाताना म्हणलं आता आपल्याला जरा पेढे घ्यायच्यात, कारण की परवाचं पेढे आपल्याला पडल्यात कमी. पेढे जरा कमी पडलं होतं म्हणताना म्हणलं अजून घ्यायला लागतात. मग काय पेढे घेतलं ना आम्ही थेट निघालो घराकडे जाताना म्हणलं आता अजून एकदा सीएनजी भरून घेऊया, कारण की उद्या आपल्याला फिरायला लागते कुठं पण. तर भावानं ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट मध्ये लिहा की जय बाळूमामा आणि लाईक करा 100%.